नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर अद्यापही NCMC कार्ड काढलं नसेल तर तुम्ही हे NCMC कार्ड लवकरात लवकर काढून घ्या. हे कार्ड कोणाला काढायचं आहे? तुम्ही जर सीनियर सिटीजन असाल, तुम्ही जर महिला असाल, तुम्ही जर शाळेमध्ये शिक्षण घेत असाल आणि त्या शिक्षण घेण्यासाठी तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला हे कार्ड काढणे अत्यंत आवश्यक आहे. हे कार्ड आता 1 ऑगस्टपासून अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तुमच्याजवळ जर हा NCMC कार्ड नसेल तर तुम्हाला 1 ऑगस्टपासून प्रवास करता येणार नाही. तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहे. तर मित्रांनो, कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बस स्टॉपवर जायचं आहे आणि कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट नेमके लागणार आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. तर चला मित्रांनो, कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. NCMC स्मार्ट कार्ड काढण्यासाठी हे जे 3 डॉक्युमेंट आहे ते सर्वसाधारण सर्वांना लागणार आहे. पहिला जो आधार कार्ड आहे तो सर्वांना लागणार आहे. दुसरा जो मोबाईल नंबर आहे चालू ते सर्वांना लागणार आहे. आणि तिसरा जो पासपोर्ट साईज फोटो हा डॉक्युमेंटसुद्धा सर्वांना लागणार आहे. आता जे वेगळे डॉक्युमेंट लागणार आहे ते नेमके कोणते आहे ते आता आपण पाहणार आहोत. महिलांना कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, ज्येष्ठ नागरिकांना कोणते लागणार आहे, शाळेमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतं डॉक्युमेंट लागणार ते आता आपण यापुढे पाहणार आहोत. तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून तुमचं पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड किंवा TC या तीनही डॉक्युमेंटपैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट तुम्हाला बस स्टॉपवर न्यायचं आहे. तुमचं रहिवासी पुरावा म्हणून तुमच्याकडे रेशन कार्ड किंवा तुमच्या घराचं लाईट बिल यापैकी एक डॉक्युमेंट असणे अनिवार्य आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातील महिला असाल तर तुमच्याकडे डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. हे अधिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओळखपत्र म्हणून तुमचं जे मतदान कार्ड आहे ते मतदान कार्डसुद्धा तिथे तुम्ही नेऊ शकता. तुम्ही जर विद्यार्थी असाल आणि तुम्ही शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी बसमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट जो चालू वर्षाचा आहे तो तुम्हाला लागणार आहे. दुसरं जे आहे शाळा किंवा कॉलेज ID कार्ड हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल तर तुम्हाला 40% अपंगत्व असलेले अपंगत्वाचे सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. तर अशा प्रकारे तुमच्या गरजेनुसार तुम्ही डॉक्युमेंट नेऊन तुमचं जे NCMC स्मार्ट कार्ड आहे ते तुम्ही बनवू शकता आणि 1 ऑगस्टपासून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा होईल. आणि तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन आला असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.